नमस्कार. आज आपण तिसरा पाठ म्हणजेच हडप्पा संस्कृतीबद्दल बघणार आहोत. तर हडप्पा संस्कृतीमध्ये आपल्याला 7 टॉपिक कव्हर करायचे आहे. पहिलं म्हणजे आहे हडप्पा संस्कृती, दुसरं आहे घरे आणि नगररचना, मुद्रा आणि भांडी, महास्नानगृह आणि लोकजीवन, व्यापार आणि त्या अ, संस्कृतीच्या ऱ्हासाची कारणे. तर हे 7 टॉपिक आपल्याला कव्हर करायचे आहे. तर पहिला आहे हडप्पा संस्कृती. तर इथे दिलं आहे, इसवी सन 1921मध्ये पंजाबमधील रावी नदीच्या काठी हडप्पा येथे उत्खनन प्रथम सुरू झाले. म्हणून या संस्कृतीला हडप्पा संस्कृती हे नाव मिळाले. तर तुम्हाला प्रश्न असा विचारू शकतो की हडप्पा संस्कृतीला हे हडप्पा असे नाव कसे मिळाले. तर तिथे कसं आहे की 1921मध्ये पंजाबमधील रावी नदीच्या काठी हडप्पा हडप्पा हे ठिकाण आहे जिथे उत्खनन प्रथम सुरू झाले. त्यामुळे तिथे हडप्पा जी संस्कृती जी सापडली, त्या संस्कृतीचे अवशेष मिळाले, त्याला हडप्पा संस्कृती असे म्हणतात. तर त्याचप्रमाणे या संस्कृतीला सिंधू संस्कृती या नावाने ओळखले जाते. तर या संस्कृतीला सिंधू संस्कृती या नावाने ओळखले जाते. हडप्पाच्या दक्षिणेला सुमारे 650 किलोमीटर अंतरावर सिंधू नदीच्या खोऱ्यात मोहेंजोदडो येथे उत्खनन झाले. तसेच हडप्पा जिथे सर्वप्रथम उत्खनन झाले त्यानंतर 650 किलोमीटर अंतरावर दूर तिथे मोहेंजोदडो येथे उत्खनन झाले. तर 650 किलोमीटर म्हणजे हे बघा, हे आहे हडप्पा संस्कृती. हे आहे इथून ही जी लांबी आहे मोहेंजोदडोपर्यंत ही आहे 650 किलोमीटर. 600 650 650 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. आणि इथे पण जे उत्खनन झाले तिथे मोहेंजोदडो जे ठिकाण आहे तिथे पण त्या उत्खननातून वस्तू आणि वास्तू यांचे जे अवशेष सापडले त्यांच्यामध्ये कमालीचे साम्य होते. जसे हडप्पामध्ये जे अवशेष सापडले त्याचप्रमाणे मोहेंजोदडो ही पण संस्कृती असल्यामुळे तिथे जे उत्खननात सापडलेल्या वस्तू त्या आपण हडप्पा आणि मोहेंजोदडो या दोन संस्कृतीच्या मिळालेल्या अवशेष वस्तू आणि वास्तू त्याच्यामध्ये खूप साम्य होते, समान होत्या, त्याच्यामध्ये काही डिफरन्स नव्हता. तर धोलीविरा, लोथल, कालीबंगन, दायमाबाद इत्यादी ठिकाणी उत्खननात अशाच प्रकारचे अवशेष सापडले. तर हे बघा, हे दायमाबाद आहे, हे कालीबंगन, नंतर इकडे आपलं काय आहे लोथल. तर लोथल हे इथे गुजरातमध्ये आहे. लोथल अजून धोलीविरा, ठीक आहे. हे कालीबंगन, लोथल अजून दायमाबाद या ठिकाणी उत्खनन झाले. तर हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये सर्वसाधारणपणे सर्वत्र सारखीच आढळतात. नगररचना, त्या संस्कृतीची नगररचना, रस्ते, घरबांधणी, सांडपाण्याची व्यवस्था, मुद्रा, भांडी, खेळणी, मृतदेह पुरण्याची पद्धत यांचा त्यात प्रामुख्याने समावेश येतो. तर त्या संस्कृतीची नगररचना कशी होती, रस्ते बांधणी कशी होती, घरांची बांधणी कशी होती, सांडपाण्याची व्यवस्था कशी होती, त्या काळात त्या संस्कृतीची कोणत्या मुद्रा वापरत होत्या, कशाप्रकारे व्यवहार व्हायचा, त्यामध्ये भांडी कोणती यूज व्हायची, खेळणी, लहान मुलांची खेळणी आणि मृतदेह पुरण्याची पद्धत, ह्या प्रामुख्याने आपल्याला हडप्पा संस्कृतीत मिळतात. तर आपण बघूया त्या काळातील घरे आणि नगररचना. तर हडप्पा संस्कृतीच्या लोकांची घरे आणि इतर बांधकामे प्रामुख्याने भाचक्या विटाची होत. तर प्रश्न असा येऊ शकतो की कोणत्या संस्कृती बांधकामे प्रामुख्याने कशाने होत होते. तर भाचक्या विटांनी त्या काळामध्ये त्या संस्कृतीत बांधकामे व्हायची. तर कशाने? भाचक्या विटांनी. काही ठिकाणी कच्चा विटा आणि दगडांचा वापर बांधकामासाठी केला जाई. तर काही ठिकाणी कच्चा विटा दगडांचाही वापर बांधकामामध्ये केला जात होता. मधोमध चौक आणि त्याभोवती खोल्या अशा प्रकारची घरांची रचना असे. म्हणजे ती संस्कृती इतकी विकसित होती की त्यांना असं माहीत होतं की मधोमध चौक द्यायचा आणि त्याभोवती खोल्या अशा प्रकारची त्यांची रचना, अशी त्यांची बांधण्याची पद्धत व्हायची. इथे बघा, ही त्यात दिली आहे संस्कृतीतील विहीर. ही विहीर आहे, त्या काळातील विहीर अशा होती. आणि इथून सांडपाणी बहुतेक न्यायचे वाहून. घराच्या आवारात विहिरी, स्नानगृहे, शौचालय, सांडपाणी वाहण्याची उत्तम व्यवस्था. हे पहा, हे जे आहे ना, ही नाली दिसते तुम्हाला, ही आहे सांडपाणी वाहून नेण्याची व्यवस्था त्यात होती. त्या काळामध्ये शौचालय, म्हणजे त्या काळामध्ये स्वच्छतेला किती प्राधान्य होतं ते आपल्याला इथून दिसून येते. तर मातीच्या भाचक्या पन्हाळ्याचा उपयोग केला जातो. कशासाठी? तर विहिरी, स्नानगृहे आणि शौचालय या सांडपाणी वाहून नेण्याच्या व्यवस्थे जे यूज करायचे, जे बांधण्यासाठी, तर त्यामध्ये मातीच्या भाचक्या पन्हाळीचा उपयोग केला जाई.
रस्त्यावरील गटारे विटांनी बांधून काढलेली असत. गटारे जी आहे, सांगितल्याप्रमाणे ही जी गटार आहे हे विटांनी बांधून झाकलेली असत. म्हणजे त्या काळात त्यांना माहीत होतं की स्वच्छता किती महत्त्वाची आहे. आरोग्यावर किती आरोग्याच्या दृष्टीने किती विचार केला, किती विकसित अशी ती संस्कृती होती. यावरून सार्वजनिक आरोग्य दिसल्याच येते. यावरून सार्वजनिक आरोग्याबद्दल ते किती जागरूक होते हे दिसून येते. रस्ते रुंद असून एकमेकांना काटकोनात छेदतील अशा पद्धतीने बांधलेले असतात. चौकोन तुम्हाला माहीतच आहे की इंटरसेक्शन पद्धतीने आपल्या आजही आपण पाहतो की रस्त्यांची बांधणी कशी होते. तर त्या काळामध्ये त्यांनी एवढी तत्त्वज्ञान त्यांचं इतकं विकसित झालं होतं की त्यांना रस्ते कसे बांधायचे ते पण ज्ञान होतं की काटकोनातील छेदतील अशा पद्धतीने. म्हणजे हे बघा, हा झाला काटकोन, तर अशा पद्धतीचे रस्ते ते बनवत होते. आणि अशा प्रकारे रस्ते बांधल्यामुळे जी जागा उरायची त्याच्यामध्ये ते घरे बांधायचे, जसं इथे लिहिलं. त्यामुळे तयार होणाऱ्या चौकोनी मोकळ्या व जागेत घरे बांधली जात. नगरांचे 2 किंवा अधिक विभाग केलेले असत आणि प्रत्येक विभागात स्वतंत्र तटबंदी केलेली असत. तटबंदी म्हणजेच बॉर्डर. आता त्या काळातील आपण मुद्रा आणि भांडी बघूया. हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा प्राधान्याने चौरस आकाराच्या स्टिएटाईट नावाच्या दगडापासून बनवल्या जातात. तर प्रश्न असा विचारू शकतो की हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा बनवण्याचा त्यांचा आकार, तर आपण त्यांचा आकार सांगता आला पाहिजे की चौरस आकाराच्या होत्या आणि त्या कशापासून बनलेल्या जात होत्या? स्टिएटाईट नावाच्या दगडापासून बनवल्या जात. विशेष करून हा इम्पॉर्टंट पॉईंट बनतो की ते विचारला जाऊ शकतो की कोणत्या दगडापासून बनवतात? तर स्टिएटाईट नावाच्या दगडापासून बनवल्या जातात. मुद्रावर विविध प्राण्यांची आकृती आहेत. त्यामध्ये बैल, म्हैस, हत्ती, घोडा, वाघ यासारखे खरेखुरे प्राणी आणि एक शृंगासारखे कल्पित प्राणी पाहायला मिळतात. इथे दिलंच आहे, हे कल्पित प्राणी आहे आणि हे आहे खरोखरे प्राणी. जसे इथे दिले आहे की बैल, म्हैस, हे बैल शायद बैल असू शकतो हा. तर हे आपल्याला पाहायला मिळतात. कोणते कोणते? तर बैल, म्हैस, हत्ती, घोडा, गेंडा, वाघ यासारखे प्राणी आपल्याला पाहायला मिळतात. इतर प्राण्यांच्या आकृतीप्रमाणेच मनुष्यकृती आढळतात. त्या मुद्रा ठाम उमटण्यासाठी वापरल्या जातात. हडप्पा संस्कृतीच्या स्थळांच्या उत्खननातून विविध प्रकारची आणि आकारांची भांडी मिळाली आहेत. तर ही त्या काळातली भांडी होती. त्यामध्ये लाल रंगाच्या पृष्ठभागावर काळ्या रंगाने नक्षी काढलेल्या भांडी आहेत. नक्षीच्या नमुन्यामध्ये माशांचे खवले म्हणजे हे माशांचे हाडांचे सापळे म्हणतो आपण त्याला, ते एकमेकात गुंतलेले वर्तुळे, पिंपळ पाण्यांसारख्या प्रतीकांचे समावेश आहे. हडप्पा संस्कृतीचे लोक मृत व्यक्तीचे दफन करताना त्या व्यक्तीच्या शवाबरोबर मातीची भांडी पुरत असत. तर ते त्यांची सांगितल्याप्रमाणे की त्यांची जी पुरण्याची पद्धत होती, मृतदेह पुरण्याच्या पद्धतीमध्ये ते त्या शवाबरोबर मातीची भांडी पण पुरत असत. हे आपल्याला विशेष माहीत पडते. तर त्या काळातील आपण स्नानगृहे पाहून घ्या. मोहेंजोदडो इथे एक प्रशस्त स्नानगृह सापडले आहे. तर हे आहे ते स्नानगृहे, मोहेंजोदडो येथील स्नानगृहे बघून घ्या. तर मोहेंजोदडो येथे एक प्रशस्त स्नानगृह सापडले. त्या स्नानकुंडात जवळजवळ 2.5 मीटर खोल आहे. त्याची लांबी 12 मीटर आणि रुंदी 7 मीटर होती. कुंडातील पाणी झिरपून जाऊ नये म्हणून ते आतून पक्क्या विटांनी बांधलेले होते. त्यात उतरण्यासाठी व्यवस्था होती. त्यातील पाणी वेळोवेळी बदलण्याची सोय होती. त्यांनी इतकं विकसित केलं होतं की त्या काळामध्ये त्यांनी बांधलेल्या स्नानगृहामध्ये ते पाणी पण चेंज करू शकत होते. त्यातून झिरपून जाऊ नये म्हणून त्यांनी पक्क्या विटांनी बांधकाम केले होते आणि ते इतके मोठे ते 2.5 मीटर खोल होते. 12 मीटरची लांबी आणि 7 मीटरची रुंदी होती. आता त्याकाळील आपण लोकजीवन बघूया. हडप्पा संस्कृतीचे लोक शेती करत होते. पाली बंगल्याने नांगरलेल्या शेतीचा पुरावा मिळाला आहे. तेथील लोक विविध पिके घेत असत. त्यामध्ये गहू, सातू म्हणजे बार्ली ते लिहिलं आहे, हे मुख्य पिके होती. तर मुख्य पिके कोणती होती? तर गहू आणि सातू ही त्यांची मुख्य पिके होती. राजस्थानमध्ये सातूचे पीक, तर गुजरातमध्ये नाचणीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. याखेरीज वाटाणा, तीळ, मसूर इत्यादी पिके काढली जातात. तर ह्या प्रकारचे जे नगदी पिके मेन म्हणजे अति आवश्यक पिके जसे गहू, सातू या प्रकारचे पिके ते घेतल्या जात होते. त्या काळामध्ये लोकांना कापूस माहीत होता. म्हणजे त्या काळातील संस्कृतीच्या लोकांना कापूस काय असतो ते पण माहीत होते. उत्खननात मिळालेले पुतळे, मुद्रावरील चित्रे आणि कापडांचे अवशेष इत्यादी पुराव्यावरून ते कापड विणत असावेत की
हे त्या काळामध्ये उत्खननात सापडलेला नमुना आहे. त्या काळात जी शिल्पकला वापरली गेली आहे त्यामध्ये बघा ते दिसून येते की ते तुम्हाला कापड घातल्यासारखे दिसून राहिलेलं आहे. तर कापड घातल्यामुळे आपण असं चित्रामध्ये दिसून राहिलेलं आहे, तर त्याच्यामुळे आपण असं अंदाज बांधू शकतो की त्या काळात त्यांना कपडे असे विणता येत असावे. स्त्री पुरुषांच्या पोशाखात गुडघ्यापर्यंतचे वस्त्र आणि उपरणे यांचा समावेश होता. विविध प्रकारचे दागिने उत्खननात सापडले आहेत. ते दागिने सोने, तांबे, रत्ने तसेच शिंपले, कवड्या, बिया इत्यादींचे होते. त्या काळात त्यांनी अलंकार पण कसे घालावे, कोणत्या प्रकारचे रत्ने, तांबे, सोन्याचा पण दागिने घालण्याचा त्यांना माहीत होते. अनेक पदरी माळा, अंगठ्या, बाजूबंद, कमरपट्टा हे अलंकार स्त्री पुरुष वापरत. स्त्रिया दंडापर्यंत बांगड्या घालत. दंडापर्यंत म्हणजे तुमच्या हाताच्या तो कोपर असतो तो जिथून आपण मोडतो हात तिथपर्यंत ते बांगड्या घालत असत. आता त्या काळील हडप्पाकालीन कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणजे सापडलेला एक वैशिष्ट्यपूर्ण पुतळा. त्याच्या चेहऱ्याच्या प्रत्येक तपशील अत्यंत सुस्पष्ट आहे. एवढेच नव्हे तर त्याने खांद्यावरील घातलेले शाल आणि त्या शालीवरील त्रिदलाची नक्षी अत्यंत सुंदर रीतीने दाखवली आहे. तर हे ते आहे चित्र. याच्यावरून आपल्याला माहिती कळते की त्या काळात त्यांना किती कलेचा विकास झालेला होता. तर आपण बघूया त्या काळातील व्यापार. हडप्पा संस्कृतीचे लोक भारतात त्याचप्रमाणे भारताबाहेरील देशांशी व्यापार करत असत. सिंधूच्या खोऱ्यात चांगल्या दर्जाचा कापूस होत असे. तो पश्चिम आशिया, दक्षिण युरोप आणि इजिप्त या प्रदेशांना निर्यात होत असत. तर त्या काळामध्ये पण व्यापार चालायचा. तर त्यांनी भारताबाहेरील देशांशी व्यापार करणे सुरू केले होते. तर सिंधू नदीच्या खोऱ्यात चांगल्या दर्जाचा कापूस होत होता, तर ते कापूस आयात निर्यात करत होते. तर कुठे कुठे करत होते, तर पश्चिम आशिया, दक्षिण युरोप आणि इजिप्त या प्रदेशांना निर्यात होत असे. सुती कापड देखील निर्यात होत असे. त्या काळात त्यांनी सुती कापडसुद्धा निर्यात केला. इजिप्तमध्ये मलमलीचे कापड हडप्पा संस्कृतीचे व्यापारी पुरवत असत. त्या काळात त्यांनी इतके विकसित केले होते की त्यांनी इजिप्तमध्ये मिळणाऱ्या मलमली कापड जो तिथे मलमलीचा कापड मिळत होता तो हडप्पा संस्कृतीच्या व्यापारी पुरवत होते. काश्मीर, दक्षिण भारत, इराण, अफगाणिस्तान, बलुचिस्तान येथून चांदी, जस्त, मौल्यवान खडे, मानके, देवदार, लाकूड इत्यादी वस्तू आणल्या जातात. तर आयात कशाची होत होती हडप्पा संस्कृतीमध्ये, तर तिथून चांदी, जस्त, मौल्यवान खडे, मानके, देवदार, लाकूड इत्यादी वस्तूंची त्यांची आयात होत होती. तर परदेशांशी चालणारा व्यापार खुष्कीचा आणि सागरी असा दोन्ही मार्गांनी होत होता. त्या काळात पण खुष्कीचा आणि सागरी मार्गाचा उपयोग होत होता व्यापारासाठी, हे आपल्याला दिसून येते. उत्खननात सापडलेल्या काही मुद्रावर जहाजाची चित्रे कोरलेली आहेत. लोथल येथे प्रचंड आकाराची गोदी सापडली. हडप्पा संस्कृतीचा व्यापार अरबी समुद्राच्या किनाऱ्याने चालत असे. आपण बघूया हे लोथल येथील गोदी म्हणजेच इथून बघा हे नदी चाललेली आहे. हे तिथे जहाज जे आहे त्या काळात जहाजा म्हणजे सागरी मार्गाने पण व्यापार चालायचा म्हणून जहाजे बांधलेली असायची. तर त्या संस्कृतीच्या ऱ्हासाची कारणे, तर त्या काळामध्ये येणारे महापूर, बाहेरून आलेल्या टोळ्यांची आक्रमणे, व्यापारातील घट यांसारख्या गोष्टी हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासास होण्यास कारणीभूत होत्या. तर कोणत्या कोणत्या महापूर, तर ती तुम्हाला या मॅपमध्ये दाखवतो. ती हे बघा इथे आहे. हडप्पा संस्कृतीमध्ये इथे नद्या आहे. आजूबाजूने त्यांच्या खूप नद्या होत्या संस्कृतीच्या, त्यामुळे तिथे भरपूर पूर यायचे आणि बाहेरून आक्रमणे व्हायचे टोळ्या मिळून तिथून, कारण की मुघल यायचे. तिकडे अरबी देशातील आक्रमणं व्हायची, व्यापारामध्ये घट व्हायच्या. या गोष्टीमुळे या संस्कृतीचा ऱ्हास होण्यास कारणीभूत ठरले. त्याचबरोबर पर्जन्यमान कमी होणे, नद्यांची पात्रे कोरडी पडणे, भूकंप, समुद्र पातळीतील बदल यांसारख्या कारणामुळे काही स्थळे उजाड झाली. अशा कारणामुळे लोकांनी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर केले आणि हडप्पा संस्कृतीमध्ये शहरांचा व्रास झाला. हडप्पा संस्कृती ही भरभराटीला आलेली संपन्न अशी नागरी संस्कृती होती. तिने भारतीय संस्कृतीचा पाया घातला. तर हडप्पा संस्कृती सगळ्यात प्राचीन संस्कृती ही भारतातली आहे आणि ती सगळ्यात संपन्न अशी नागरी संस्कृती होती भारतातली, आणि तिने भारतीय संस्कृतीच्या समोर पाया घातला गेला आहे. तर ही होती हडप्पा संस्कृती. आपण बघितलं आहे हडप्पा संस्कृतीमधील
ऱ्हासाची कारणे आता बघितली आपण. सुरुवातीपासून बघूया. सुरुवातीमध्ये हडप्पा संस्कृती काय आहे, कशी आहे, कशी का माहीत झाली, तर ती पंजाबमध्ये रावी नदीच्या काठी जेव्हा उत्खनन झाले तिथे हडप्पा या ठिकाणी झाले म्हणून त्याला हडप्पा संस्कृती नावही मिळाले. नंतर त्या संस्कृतीची घरे आणि नगररचना बघितली. नंतर त्या काळात मुद्रा आणि भांडी बघितली. त्या काळात स्नानगृहे बघितली आहे. त्या काळातील लोकजीवन बघितलं की कोणत्या प्रकारे ते पिके घेत होती. त्या काळात चालणारा व्यापार बघितला. समुद्र मार्गाने व्हायचा, खुष्कीच्या मार्गाने व्हायचा, काय निर्यात करायची, तर चांगल्या प्रकारचा जो कापूस तिथे उगवायचा म्हणजे तिथे व्हायचा तो कापूस तो तिकडे निर्यात करत आणि त्या संस्कृतीच्या ऱ्हासाची कारणे आपण बघितली आहे. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. आपण बघितली हडप्पा संस्कृती, त्याच्यानंतरचा टॉपिक आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघूया.